मित्रांनो नमस्कार। रात्रीचे 10 वाजलेत आणि तुम्हाला आवाज येतोय का बघा। बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपली भेट होते। आगामी काळात ज्या सर्व परीक्षा होणार आहेत त्या संदर्भातली माहिती मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये झेडपी आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल किंवा आदिवासी विभाग, MIDC कल्चरल डिपार्टमेंट, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, GMC धुळे, GMC नागपूर, फॉरेन्सिक लॅब, TCS पॅटर्न आहे, सिडको IBPS, समाज कल्याण विभाग आणि कंबाईन ग्रुप C ची जी एक्झाम येणार आहे याची अजून जाहिरात प्रलंबित आहे, ती सुद्धा मित्रांनो एक्झाम होताना आपल्याला दिसेल। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्झाम्स मित्रांनो दिसायला चालू होतात। हे जगदीश सर गुड इव्हनिंग, धनश्री मॅडम गुड इव्हनिंग, स्वाती पाटील मॅडम गुड इव्हनिंग। वेगवेगळ्या पद्धतीचे आजही मित्रांनो आपण अशाच पद्धतीनं प्रश्न बघत जाणार आहोत, प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरत नाही, ती अशी की आपल्या ज्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्या बॅचेसच्या संदर्भात मी बोलत असतोय की IBPSC बॅच असेल ची बॅच आपल्याकडे आहे, MPSC ची बॅच असेल तीही बॅच आपल्याकडे आहे, विशिष्ट पद्धतीच्या त्या सगळ्या बॅचेस ओके, ज्याची किंमत फक्त 899 रुपये, ज्याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स PYQ सोबत या सगळ्या चर्चा मित्रांनो केलेल्या तुम्हाला दिसतील। IBPS ची बॅच आहे। याच्यानंतर येऊ घातलेली जी एक्झाम आहे आपल्यासोबत MPSC ची ग्रुप C, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट त्या संदर्भातली एक्झाम लवकरच होणार आहे, त्याची जाहिरात सुद्धा मित्रांनो लवकर येईल। त्या संदर्भातली जर तयारी तुम्हाला करायची असेल तर जवळजवळ 200 सेशन्स होकॅप सोबत या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतील। बॅचची किंमत फक्त 899 रुपये आहे। मित्रांनो अशा पद्धतीची सगळी चर्चा चालू असताना आजच्यासाठीचा पहिला प्रश्न IBPS CDS 2022 करता विचारलेला, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? श्रद्धा मॅडम गुड इव्हनिंग, स्वाती मॅडम गुड इव्हनिंग, धनश्री मॅडम गुड इव्हनिंग, जगदीश सर गुड इव्हनिंग। प्रश्न काय आहे बघा, या प्रश्नाचं उत्तर काय देणार आहात? सिन्स वी डॅश रीड एव्हरी बुक वी डॅश फेमस वन्स ओनली। मित्रांनो काय उत्तर द्याल? तुमची वेळ चालू झाले, 30 सेकंड्स आर गिवन। काय या प्रश्नाचं उत्तर असावं मित्रांनो? कमान। यस मित्रांनो, बऱ्याच लोकांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे। सरोदे सरी सिंग सेकंड ऑप्शन, श्रद्धा मॅडम इज सिंग ई ऑप्शन, कॅनॉट सिलेक्ट अशा पद्धतीचा उत्तराचा भाग। मित्रांनो एक गोष्ट जर बेसिक गोष्ट जर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी सहज देऊ शकता। श्रद्धा मॅडम इज सिंग ई ऑप्शन, सरोदे सर सेकंड ऑप्शन। मित्रांनो काही गोष्टी आपल्याला लगेच लक्षात यायला हव्यात बघा। या ठिकाणी वाक्यामध्ये जे म्हटलेलं आहे ते म्हणजे सिन्स, आणि सिन्स किंवा फॉर येतं त्यावेळेला मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो, ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे। सिन्स किंवा फॉर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जाऊ शकतो किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सुद्धा वापरला जाऊ शकतो। या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला हॅवचा वापर करावा लागेल, कारण प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरला जातो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हॅवचा पर्याय घ्यावा लागेल, जो आपल्याला ए मध्ये दिसतो। बऱ्याच लोकांनी विचार करून उत्तर काढायचा प्रयत्न केला, पण ही जर बाब तुमच्या लक्षात आली, सिन्स वी हॅव रेड, कारण क्रियापदाचा थर्ड फॉर्म रेड असतो, रीड रेड 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 एव्हरी बुक, वी सोल्ड फेमस वन्स ओनली, आम्ही बहुतेक सगळी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यामुळं आम्ही फक्त जी फेमस आहेत तीच सोल्ड करतो, असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो।
ए ऑप्शन माझ्या मते फक्त सायली मॅडम इज देअर. सायली मॅडमने मात्र या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. स्वाती मॅडम यस, तुम्हाला कळालंय का बघा. करिश्मा मॅडम गुड इव्हिनिंग. ओके मित्रांनो, उत्तराकडे जात असताना अशा प्रिपोजिशनचा जो वापर असतो प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला दिसतं की प्रेझेंट परफेक्टचा तुमचा अभ्यास असेल आणि बऱ्याच वेळेला हे आपल्याला माहिती सुद्धा असतं, पण अचानक मात्र आपल्याला ते लगेच कळत नाही. यासाठी मित्रांनो गरज असते ती फक्त सरावाची. त्यामुळे PYQ जितके सोडवत जाल तितका त्याचा तुम्हाला ज्यादा फायदा होताना दिसेल. सीन्स आल्यामुळं मी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. मित्रांनो उत्तर तुम्हाला कळालं असावं. स्वाती मॅडम, मोरेश्वर सर, यू आर कंग्रॅच्युलेटेड फॉर द ऑप्शन दॅट इज चूज. व्हेरी गुड. ओके मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. हे उत्तर तुम्हाला कळालं असावं. IBPSचा प्रश्न होता की ज्या ठिकाणी तुम्हाला गाळलेली जागा भरायची होती. यस. Now the question is related with TCS exam Talati 2023. Select the most appropriate option to fill in the blank. I have never dashed in his tall talk. Assumed, considered, relied or believed. मित्रांनो वेळ तुमची चालू झाली. 30 seconds are given. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? The question is concerned with the application of the words. Come on. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं? यस, अज्युम्ड इज देअर, कन्सिडर्ड इज देअर, रिलायड इज देअर और बिलीव्ड इज देअर. बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे. यस, सर्वोदय सर इज सेइंग डी ऑप्शन, मोरेश्वर सर डी ऑप्शन. क्या बात. कन्सिडर, सारंग सर यू जस्ट थिंक ओवर दिस. ओके, आय हॅव नेवर, हॅव तर आलेला आहे, याचा अर्थ क्रियापदाचा थर्ड फॉर्म असायला हवा. अज्युम्ड, कन्सिडर्ड, रिलायड. ओके, रिलायड और बिलीव्ड. टॉल टॉक याचा अर्थ मित्रांनो माहिती असणं अपेक्षित आहे. टॉल टॉक, मोठं बोलणारा माणूस जो असतो त्याच्यावर माणूस सहसा विश्वास ठेवत नाही. मग कन्सिडर्ड म्हणजे विचारात घेणे होईल का? ॲज्युम गृहीत धरणे होईल का? रिलाय भरवसा ठेवणे का विश्वास ठेवणे? मित्रांनो उत्तर मात्र येणार आहे डी ऑप्शन. TCS तलाठी 2023चा प्रश्न ॲप्लिकेशन ऑफ वर्ड्स खाली अशा पद्धतीचे बरेच प्रश्न विचारले जातात. सो यू मस्ट बी अवेअर ऑफ द प्रॉपर यूज ऑफ द वर्ड्स. जर प्रश्नाचा संदर्भ आपल्याला व्यवस्थित कळाला आणि जर अर्थ शब्दांचे व्यवस्थित माहिती असतील तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी सहज देता येतील. ॲज्युम म्हणजे गृहीत धरणे, कन्सिडर म्हणजे विचारात घेणे, रिलायबल म्हणजे भरवशाचा असणे आणि बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. शब्दांचे अर्थ जर बघितले, शब्दांच्या अर्थाकडे मित्रांनो गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तर द्यायला फार वेळ तुम्हाला लागत नाही. बऱ्याच लोकांनी उत्तर दिले. स्वाती पाटील मॅडम, सारंग सर. ओके, तुम्ही म्हणजे आता इंग्लिशचे शुक्रतारा, फार छान वाटतं लेक्चर, खूप मनापासून. क्या बात. दिनकर सर थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो शिकवणं हा माझा धर्म आहे, धंदा नाही आहे. मनापासून ते शिकवत राहतो. बऱ्याच वेळा काय होतं की ऑनलाईनचे लेक्चर्स असतात, त्याचं रेकॉर्डिंग असतं. बऱ्याचशा वेळेला 2-4 लेक्चर्स मला रेकॉर्ड करावे लागतात. त्यामुळे प्रत्येक वेळा 10 वाजता मला येताच येईल असं नाही. एखाद्या वेळेला चुकू शकतं लेक्चर, 2-3 दिवसाचा गॅप पडू शकतो. थोडंसं समजून घ्या. पण मलाही तितकाच उत्साह असतो तुम्हाला शिकवण्याचा जितक्या उत्साहानं तुम्ही लेक्चर अटेंड करायला या ठिकाणी आलेला असता. आणि नवीन नवीन गोष्टी आपण शिकत जातो, गप्पा मारत राहतोय. आपण एक तासभर आपण एवढ्यासाठी देतोय की इंग्रजीच्या आपण गप्पा मारतोय. खऱ्या अर्थानं आपण शिकणं आणि शिकवणं त्याच वेळा होतं जेव्हा माणूस गप्पा मारत आरामदायी पद्धतीने शिकत जातो. तुम्हाला कळालं असावं मित्रांनो की शब्दांचे अर्थ काय आहेत. ॲज्युम, कन्सिडर्ड, रिलायड अँड बिलीव्ड. यू गॉट द करेक्ट ऑप्शन. डी ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. TCS तलाठी 2023 करताच्या प्रश्नानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. नेक्स्ट क्वेश्चन फॉर IBPS CDS 2022. ऑल द पीपल हू अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई. नाव त्या अंडरलाईन केलेल्या भागाला तुम्ही कोणता शब्द वापरणार? एक्झामिनीज,
इंटरव्ह्यूज, ॲप्लिकंट ऑर नॉमिनीज. मित्रांनो 4 ऑप्शन्स या ठिकाणी तुमच्यासोबत आणि वेळ आहे 30 सेकंड्स. कम ऑन. यस मित्रांनो, तसा खूप सोपा प्रश्न होता. ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई. दॅट मीन्स या पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब यासाठी तुम्ही काय म्हणणार आहात? सी ऑप्शन. यस, प्रणय सर इज देअर, सुनील सर इज देअर. मित्रांनो त्यांना काय नॉमिनी हा शब्द आपल्याकडे वापरला जाऊ शकतो का? नॉमिनेशन असतं ते नॉमिनी होणार नाही. ॲप्लिकंट जी माणसं एखाद्या नोकरी करता ॲप्लाय करतात त्यांना ॲप्लिकंट म्हटलं जातं. इंटरव्ह्यू जो देणारा असतो त्याला म्हटलं जातं इंटरव्ह्यूज आणि इंटरव्ह्यू घेणारा जो असतो त्याला म्हटलं जातं इंटरव्ह्यूअर. लक्षात ठेवा हे शब्द. या ठिकाणी उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे सी. पीपल हु अप्लाइड आहे याचा अर्थ ते ॲप्लिकंट आहेत याचा अर्थ उत्तर मित्रांनो यायला पाहिजे सी. याचा अर्थ उत्तर आपलं सी आलेलं आहे. बऱ्याच लोकांनी उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो. सी इज द करेक्ट ऑप्शन. CDSचा प्रश्न 2022चा. ऑल द पीपल हु अप्लाइड फॉर द जॉब केम टू चेन्नई. ॲप्लिकंट हे त्याचं उत्तर येईल. इंटरव्ह्यू हा शब्द लक्षात ठेवा. जो इंटरव्ह्यू देणारा असतो त्याला इंटरव्ह्यूज म्हणतात. एक्झामिनीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. असिस्टंट मेन्स 2014चा प्रश्न. रीड द आन्सर ऑप्शन्स अँड रिकग्नाइज द टाईप ऑफ सेंटेन्स गिवन. हे कोणत्या पद्धतीचं वाक्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. राईट. लेट हिम बी टेकन अवे. ॲक्टिव्ह इम्पेरेटिव्ह, ॲक्टिव्ह एक्सक्लेमेटरी, पॅसिव्ह स्टेटमेंट और पॅसिव्ह इम्पेरेटिव्ह. मित्रांनो काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ. 4 ऑप्शन्स तुमच्यासोबत. वेळ तुमची सुरू झाली. कमाल. बहुत आसान सवाल. यस मित्रांनो, बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न सुद्धा केला असावा. स्वाती मॅडम इज सेइंग पॅसिव्ह इम्पेरेटिव्ह. क्या बात. यस, व्हेरी गुड. सी ऑप्शन स्टेटमेंट आहे का मित्रांनो ते? ओके. वाक्य बघा. वाक्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय कळते? बऱ्याच वेळेला अशा पद्धतीच्या सिली मिस्टेक होताना तुम्हाला दिसतात की ज्या आपण टाळल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो पण उत्तरं मात्र मित्रांनो आपली चुकतात. लेटनं वाक्याची सुरुवात झालेली आहे. पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे आणि लेटच्या वाक्यामध्ये पॅसिव्हचं स्ट्रक्चर असतं त्यावेळेला ते आज्ञार्थक वाक्य असतं आणि आज्ञार्थक वाक्याला म्हटलं जातं मित्रांनो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. मग मित्रांनो मला सांगा हे वाक्य तर पॅसिव्हचं आहे. लेटनं सुरुवात झाली. क्रियापदाचा थर्ड फॉर्म. दिस इज द फॅक्ट. So be taken is the passive structure, late is the statement and the imperative. That means you need to go with the fourth option. 4 नंबरचा ऑप्शन पॅसिव्हचं स्टेटमेंट आहे आणि इम्पेरेटिव्ह आहे. बऱ्याच लोकांनी जीवन सर यू मस्ट बी केअरफुल ऑफ या गोष्टी मित्रांनो काळजीपूर्वक बघत चला. पॅसिव्ह स्टेटमेंट येणार नाही. हे स्टेटमेंट नाही आहे मित्रांनो. हे स्टेटमेंट कसं होऊ शकेल? कारण हे पॅसिव्ह आहे आणि पॅसिव्हचं असून हे या ठिकाणी इम्पेरेटिव्ह आहे. कारण इम्पेरेटिव्ह वाक्याचं पॅसिव्ह करत असताना लेटचा वापर केला जातो. बी वापरलं जातं. क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरला जातो. हे बेसिक ज्याला माहिती आहे त्याला अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं देताना कुठेही अडचण येणार नाही. बऱ्याच वेळेला अशा चुका सिली मिस्टेक्स होतात. यासाठी प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट
PYQचा प्रचंड अभ्यास करत चला. लगेच मित्रांनो उत्तरं काढता येतील. बऱ्याच वेळा मुलांचा अभ्यास झालेला असतो, पण घरी आल्यानंतर मात्र 5-6 मार्क आपले वाढलेले दिसतात. याचं कारण सराव जर नसेल तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला प्रॉब्लेम येताना दिसतो. आता हे सांगितल्यानंतर मात्र बऱ्याच लोकांना वाटलं असेल की अरे का आपलं चुकलं. हे असं होऊ शकतं मित्रांनो. हळूहळू आपल्याला या सगळ्याची तयारी करावी लागेल. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा. परत एक वेळा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्यासोबत आहे. यस IBPS SBI PO 2017चा प्रश्न. ॲज युज्युअल पॅराजंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय. प्रत्येक सेशनमध्ये मित्रांनो मी पॅराजंबरचे प्रश्न घेत राहतो. याचं कारण असं की त्या गोष्टीचा सराव व्हावा, कारण आजकालच्या सगळ्या परीक्षा IBPS किंवा TCS पॅटर्न खाली जातात आणि याच्यामध्ये हमखास मित्रांनो अशा पद्धतीचे पॅराजंबलचे प्रश्न तुम्हाला दिसायला चालू होतात आणि याचा सराव होतो. याच्यामध्ये ग्रामरचाही वापर होतो आणि आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा व्यवस्थित कळायला चालू होतं. वेळ तुम्हाला देतोय, वेळ दिलेला आहे मित्रांनो 30 सेकंड आणि याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. इफ यू आर सिरियस अबाउट अँड देर आर 4 sentences over you need to connect in the proper order A, B, C and D. 4 options are there. 30 seconds are given. 30 सेकंद तुमच्या सोबत आहेत. Come on. यस काय उत्तर असावं? डी ऑप्शन. यस सुरज सर, इट्स ओके, इट्स ओके. यस मित्रांनो प्रश्नाकडे बघा. प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे डी हा ऑप्शन. कित्येक लोकांनी हा ऑप्शन बरोबर दिलेला आहे. यस बघा, इफ यू आर सिरियस अबाउट. यस वाक्याची सुरुवात मित्रांनो अशी झाली, इफ यू आर सिरियस अबाउट. कशाच्या बाबतीत? इन्क्रीजिंग युअर व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीच्या बाबतीत जर तुम्ही सिरियस असाल, यसनं सुरुवात होणारा मित्रांनो एकच ऑप्शन दिसतो, तो म्हणजे हा. बाकीच्या गोष्टींची तुम्हाला विचार सुद्धा करायची गरज नाही. बघा या ठिकाणी इफ यू आर सिरियस अबाउट इन्क्रीजिंग युअर व्होकॅब्युलरी, त्यानंतर क्यू म्हणजे यू विल हॅव टू मेक, म्हणजे इथं वाक्याची सुरुवात, यानं सुरुवात, त्यानंतर यू विल हॅव टू मेक. यस यू विल हॅव टू मेक व्होकॅब्युलरी बिल्डिंग अ हॉबी, म्हणजे व्होकॅब्युलरी बिल्डिंगची तुम्ही हॉबी तयार केली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पीच्या नंतर तुम्हाला परत एकदा SQP आणि त्याच्यानंतर आर अँड ॲब्सॉर्बिंग इंटरेस्ट. ॲब्सॉर्बिंग इंटरेस्ट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बुडून जाऊ शकता असा इंटरेस्ट तुमचा तयार झाला पाहिजे. इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे आणि हे बघा शेवटी या ठिकाणी आर इवन अँड ऑब्सेशन. ऑब्सेशन या शब्दाचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या की या शब्दाचा अर्थ आहे झपाटलेपण. एखाद्या गोष्टीमुळे माणूस ज्या वेळेला झपाटला जातो त्यावेळेला त्याला शब्द वापरला जातो ऑब्सेशन. मित्रांनो असे शब्द आपल्याला बघावे लागतात. झपाटलेपण जे म्हणतात, जे वेड एखाद्या गोष्टीचं जे असतं त्यासाठी मित्रांनो हा शब्द वापरला जातो ऑब्सेशन. म्हणजे एक एक गोष्ट मित्रांनो आपण बघत असताना, शब्दांकडे बघत असताना त्याचा सिक्वेन्स कसा लावावा, त्यानंतर कशा पद्धतीने ते कॉमाचा वापर केला जातो, व्होकॅब सुद्धा कशा पद्धतीने आपली इम्प्रूव्ह होत जाते हे तुम्हाला कळायला चालू होईल. हांगे सर यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. मोरेश्वर सर. पण या सगळ्या गोष्टी बघत असताना कायम गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा, जे जे शब्द तुम्हाला सांगत जातोय त्या शब्दांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. याच्यातून आपल्याला नवीन शब्द कळाला ऑब्सेशन. याचा अर्थ आहे मित्रांनो एखादा माणूस ऑब्सेस्ड असतो एखाद्या गोष्टीसाठी, तो वेडा असतो, झपाटलेपण असतं, त्याला म्हटलं जातं मित्रांनो ऑब्सेशन. यस गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. परत एकदा TCS तलाठी 2023 करचाच पॅराजंबलचा प्रश्न. ओके, या प्रश्नाचं मात्र उत्तर देत असताना तुम्ही काय लॉजिक वापरणार आहात? परत एकदा 4 ऑप्शन तुमच्याकडे QRPS SP QR SQRP and SRPQ. देर आर 4 ऑप्शंस, आपको चुनना है सही जवाब इसमें से और आपके पास समय अवधि है सिर्फ 30 सेकेंड्स. कम ऑन.
यस क्या जवाब हो सकता है? ए ऑप्शन, भागवत ठोंबरे सर इज सेइंग ए ऑप्शन. यस, Raj sir is saying C option, Sarang sir B option, Shraddha madam is there B option. Yes, सही जवाब का मुझे इंतजार है. राज सर इज सेइंग C option. क्या बात, सही जवाब का इंतजार है मुझे. यस, क्या जवाब हो सकता है? यस, यू कैन टेक सेकंड चांस. मोरेश्वर सर C option. यस, यू थिंक ओवर इट. लिहून गेलेला एक दुसरा शब्द मित्रांनो तुम्हाला सांगतो, लिहून घेणे, पेन डाऊन म्हणतात. पेन डाऊन, पेन डाऊन याचा अर्थ मित्रांनो लिहून घेणे. पेन डाऊन, पेन डाऊन म्हणजे लिहून घेणे. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा आपल्याला एकच शब्द माहिती असतो, राईट डाऊन. राईट डाऊन म्हणजे लिहून घेणे. पेन डाऊन असाही शब्द वापरला जातो. यस, पेन डाऊन, प्लीज लिहून घ्या अशा अर्थाने. यस, आता वाक्याकडे बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी उत्तर मित्रांनो द्यायचा. डी को लॉक किया जाए, सूरज सर इज सेइंग. ॲब्सोल्युटली सॉरी सर. यस, सूरज सर यू आर रॉंग. सूरज सर यस, ए ऑप्शन. मोरेश्वर सर बी ऑप्शन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय का बघा. ही सेड दॅट दोज हू वूड. यस, हू आलेला आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आलेला आहे. दोज हे मित्रांनो या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. हू वूड नॉट कंपनी अस, आमची सोबत जे देऊ शकत नाहीत. यासनं सुरुवात झाली. ओके, वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम. आता हे सुद्धा आलं बघा, आणि हे वूड वूड इथं म्हणजे यस आणि पी पाहिजे. ओके, ही सेड दॅट दोज हू वूड नॉट कंपनी अस, आमच्यासोबत जे कंपनी देऊ शकत नाहीत, वूड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम टू बी प्लेड, जी खेळली जाणार होती बिटवीन टू फेमस टीम्स. मित्रांनो, इथं उत्तर पाहिजे सी. बऱ्याच लोकांनी उत्तर प्रयत्न करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सी ऑप्शन इज ॲब्सोल्यूट. यस, यू आर स्वाती मॅडम, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. जॉट डाऊन सुद्धा म्हणतात. जॉटर या पेनावरून तो शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता, जॉट डाऊन. यस, भागवत सर सी ऑप्शन. हांगे सर सी ऑप्शन. मित्रांनो, उत्तरापर्यंत पोहोचण्याची कला हळूहळू का असेना तुम्हाला जमायला लागलेली आहे. हू इज द रिलेटिव्ह प्रोनाउन इज ओव्हर हियर. यू कॅन कनेक्ट द टू स्टेटमेंट्स ओव्हर हियर. वुड नॉट अकंपनी अस, वुड मिस अ व्हेरी इंटरेस्टिंग गेम. दीज आर द टू स्टेटमेंट्स कनेक्टेड ओव्हर हियर. यस अँड पी इज देअर. यस अँड पी इज देअर. अँड देन अगेन टू बी played between two famous teams. U and R is absolutely correct. C option is absolutely correct. मित्रांनो, हे जमायला प्रॅक्टिसच लागते. प्रॅक्टिस तुम्ही करा लागलाय, उत्तरं चुकली तरी चालतील, पण प्रयत्न तुमचे वाया जाणार नाहीत. प्रयत्न करत राहायचा आहे. प्रयत्न केल्यानंतर मात्र या गोष्टी यायला तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. सूरज सर, उत्तर कळालंय का बघा. अशाच पद्धतीनं उत्तर आपल्याला पॅराजंबलच्या संदर्भात विचार करावा लागेल. यस, गो फॉर द नेक्स्ट वन. यस, कृषी सेवा 2017चा प्रश्न मित्रांनो, MPSC खाली विचारलेल्या प्रश्नाचा थोडासा विचार करू. चूज द बेस्ट ॲक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. शी वॉज गिवन 3 increments फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. नाउ वी नीड टू चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर दिस स्टेटमेंट. कृषी सेवा 2007चा प्रश्न. वेळ तुमच्याकडे आहे तो म्हणजे 30 सेकंदाचा वेळ. कम ऑन. मित्रांनो, काय प्रश्नाचं उत्तर असावं? कमान. बी ऑप्शन. भागवत सर, सायले मॅडम बी ऑप्शन. ओके, शरद सर इज सेकंड ऑप्शन. बंडू सर इज सेकंड ऑप्शन. क्या बात. यस, आता या वाक्याकडे बघितलं तर हे वाक्य पॅसिव्ह स्ट्रक्चर खाली आहे. वॉज गिवन इज दॅट.
बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं किंवा वॉज गिवन दिस इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की वाक्यामध्ये बाय पाहिजे तरच ते पॅसिव्ह असतं. तसं नसतं. या रचनेवरूनच आपल्याला कळतं की सी वॉज गिवन 3 increments फॉर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. नाउ यू गॉट द पॉईंट दॅट दिस स्ट्रक्चर इज पॅसिव्ह स्ट्रक्चर. पण या वाक्याची गंमत अशी आहे मित्रांनो की या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला नाही. बऱ्याच वेळा MPSC खाली असे प्रश्न विचारले जातात, वाक्य पॅसिव्हचं दिलेलं असतं आणि बाय नंतरचा सब्जेक्ट त्याने ॲब्सेंट ठेवलेला असतो, जो हिडन असतो तो दिलेला नसतो आणि तो आपल्याला गृहीत धरावा लागतो. आणि अशा वेळेला आपल्याला बऱ्याच वेळा अडचण नसते, कारण अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्याची सवय आपल्याला नसते. कारण आपल्याला शाळेत शिकवलेलं असतं रामा किल्ड रावणा, रावणा वॉज किल्ड बाय रामा. हे असं बायचं वाक्य, किंवा आय इट अ मँगो अँड अ मँगो इज इटन बाय मी. हे अशा पद्धतीची बायची वाक्य शिकवलेले असतात आणि आपल्या डोक्यामध्ये कायम सांगितलेलं असतं गुरुजींनी की बायचं दिसणारं वाक्य पॅसिव्हचं असतं. पण पॅसिव्हचं, प्युअर पॅसिव्हचं वाक्य मात्र बाय शिवाय असतं. अशा वेळेला गोंधळ उडू शकतो मित्रांनो, आपल्याला लक्षात ठेवा. आणि अशा वाक्याचं ॲक्टिव्ह करत असताना आपल्याला एखादा कर्ता हा त्या वाक्याला अनुरूप असा कर्ता घ्यावा लागतो. या वाक्याचं वैशिष्ट्य असं की या वाक्यामध्ये कर्ताच दिला नाही, सी हा ऑब्जेक्ट म्हणून काम करावं लागला. मग या वाक्यामध्ये इन्क्रीमेंट देणारं कोण आहे? जे एम्प्लॉयर्स असतील ते इन्क्रीमेंट देतील. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी सब्जेक्ट घेऊन घ्यावा लागेल. हर एम्प्लॉयर्स गेव हर 3 increments फॉर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हा मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स आहे हे तर कळालं. आणि सिंपल पास्ट टेन्सच्या ॲक्टिव्हमध्ये, सिंपल पास्ट टेन्सच्या ॲक्टिव्हमध्ये क्रियापदाचा सेकंड फॉर्म असतो आणि गिवनचा सेकंड फॉर्म गेव. इतकं जरी कळालं तरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येऊ शकतं. ही बाब आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हे उत्तर कुठलीही बरोबर तुम्हाला दिसणार नाही, कारण या वाक्यामध्ये क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरला जाणं गरजेची गोष्ट आहे. कारण पॅसिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्ह, ॲक्टिव्हच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरलं जाणं अपेक्षित आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बघत असताना बेसिक ज्या ज्या बाबी आहेत त्या बाबींची चर्चा होणं खूप गरजेची गोष्ट. सेकंड ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. प्रश्न पुढचा तुमच्यासाठी स्क्रीनवर. परत एकदा TCSचा प्रश्न मित्रांनो, आणि हा प्रश्न विचारलेला आहे 1 word सबस्टिट्यूट खाली. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ 1 word सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन सेगमेंट. सम स्पेसीज आर बर्ड्स अँड ॲनिमल्स आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? डॉमॅट म्हणणार आहात, इनॲक्टिव्ह म्हणणार आहात, एक्सटिंक्ट म्हणणार आहात का स्टेराइड म्हणणार आहात? काय मित्रांनो उत्तर असेल? तुमच्याकडे वेळ चालू झालेली आहे. लुप्त, इनॅक्टिव्ह तर माहीत आहे, हे आहे सुप्त. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर सम स्पेसीज, प्रजाती, स्पेसीज याचा अर्थ आहे प्रजाती, ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स आर नो लॉंगर इन एक्झिस्टन्स. सध्या अस्तित्वात नसणाऱ्या प्रजातींना तुम्ही कोणता शब्द वापराल? यस, दिगंबर सर इज सेइंग, दिनकर सर इज सेइंग एक्सटिंक्ट. क्या बात. सुप्त, ओके. डोमॅन्ट याचा अर्थ आहे मित्रांनो सुप्त होणार नाही, इनॲक्टिव्ह तर होणार नाही, ॲक्टिव्ह नाही ते. एक्सटिंक्ट याचा अर्थ मित्रांनो आहे लुप्त होणे, त्या लुप्त झालेल्या आहेत. सी हा ऑप्शन अगदी बरोबर. स्टेराईल याचा अर्थ आहे मित्रांनो निर्जंतुकीकरण, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक शब्दाकडे बघत असताना हळूहळू होणाऱ्या व्होकॅबच्या गोष्टी ह्या आपल्याला त्रासदायक ठरतील. बऱ्याच वेळा हा शब्द आपल्याला माहिती नसतो. डोमॅन्ट, ओके. इनॲक्टिव्ह माहिती आहे, इन्स्टिंक्ट हा शब्द आपल्याला माहिती नसतो, स्टेराईल हा शब्द माहिती पाहिजे, निर्जंतुकीकरण अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला करिश्मा मॅडम यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट विथ द ऑप्शन सी. येस सायली मॅडम सी. सारंग सर मित्रांनो, आशा सूरज सर यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो शब्दच आपल्याला त्रास देताना दिसतील. इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि शाळा कॉलेजमध्ये जर बघितलं तर मित्रांनो आपण यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले नसतात.
आणि आपली अपेक्षा आणि आताच्या सगळ्या परीक्षांचा जर आपण विचार केला तर व्होकॅब सेक्शन स्ट्रॉंग असायला, मग तुम्ही पॅराजंबल सोडवा, आणखी कोणतेही प्रश्न सोडवा, ज्याची व्होकॅब स्ट्रॉंग आहे त्याचं ग्रामर अगदी पक्क होताना त्याला दिसेल. कारण ग्रामरच्या कॉन्सेप्ट्समध्ये फार मोठे बदल होताना मित्रांनो दिसत नाहीत. म्हणून आजकालचा ट्रेंड हा 60% व्होकॅबकडे जातो आणि मग 40% तुम्हाला ग्रामरचे प्रश्न विचारले जाताना दिसतात. यस, या ठिकाणी उत्तर मित्रांनो काय द्याल? द किटन स्लॅप्ड डॅश ऑन द वॉर्म कुशन कम्फर्टेबली, कम्प्लिटली, अटरली, सोलली. मित्रांनो उत्तर देण्यासाठी वेळेचा कालावधी तुम्हाला दिला आहे 30 सेकंड. समय आपके पास है. कम ऑन, गो फॉर दिस क्वेश्चन. मित्रांनो सेशनचा खरोखरच फायदा होत असेल तर लाईक करायला विसरू नका. लाईक करत चला. यस, क्या बात. प्रश्न खूपच सोपा, बऱ्याच लोकांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, सांगायची गरज नाही. खूप सोपा प्रश्न. SSC CHS 2016चा प्रश्न. द किटन स्लेप्ट, किटन या शब्दाचा अर्थ आहे मांजराचे पिल्लू. द किटन स्लेप्ट डॅश ऑन द वॉर्म कुशन. वॉर्म कुशन आहे, याचा अर्थ मित्रांनो ते जे झोपणार आहे ते झोपणार कसं आहे? सोलली, एकटं नाही, अटरली, पूर्णपणे, कम्प्लिटली, पूर्णपणे येणार नाही. उत्तर मित्रांनो हे कम्फर्टेबली ऑन द वॉर्म कुशन. मित्रांनो खूप सोपेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा वेळेला आपल्याला खूप आनंद होताना दिसेल की असे प्रश्न अटरली, अटरली या शब्दाचा अर्थ मित्रांनो पूर्णपणे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा शब्द बऱ्याच वेळेला तुम्हाला येईल. कम्प्लिटली तर तुम्हाला माहित आहे, पण बऱ्याच वेळेला अटरली शब्द सुद्धा वापरला जातो जो आपल्याला माहिती पाहिजे. पूर्णपणे हा कधी वापरला जातो? एखादा माणूस ज्यावेळा पूर्णपणे आंधळा असतो त्यावेळा त्याला म्हटलं जातं अटरली. हे जे शब्द आहेत हे शब्द कन्फ्युजिंग राहतात. कम्प्लिटलीला समानार्थी शब्द म्हणून तुम्ही अटरली हा शब्द वापरला तरी चालू शकेल. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो जे शब्दांकडे जातात ते आपल्याला खूप काही माहिती देऊन जातात. मित्रांनो PYQचा कोर्स आपल्याकडे आहे. जवळजवळ 1,500 प्रश्नांचे मित्रांनो आता जशी चर्चा चाललेली आहे तशी चर्चा तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळेल. किंमत फक्त आहे 399 रुपये. मित्रांनो या कोर्सची किंमत ठेवलेली आहे. यस, 399 रुपये. 1,500 प्रश्नांची चर्चा, ज्याच्यामध्ये IBPS, TCS, SSC, CHSL, बँकिंगचे प्रश्न, पॅराजंबलचे प्रश्न, बरेच प्रश्न सगळे, आणि त्याचं विश्लेषण जसं आत्ताच्या पद्धतीनं चालू आहे तशाच पद्धतीनं दिसेल. तुम्हाला ही बॅच जर घ्यायची असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा आणखी दुसरी बॅच जी व्होकॅबची बॅच आहे त्या बॅचचा सुद्धा मित्रांनो तुम्ही विचार करू शकता, ज्याच्यामध्ये पॅराजंबल, इडम्स, फ्रेजेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, होमोनिम्स या सगळ्याच गोष्टींचा विचार मित्रांनो त्या ठिकाणी केलेला आहे. 100+ सेशन्स आहेत. कोर्स एक आहे पण परीक्षा मात्र कोणतीही देऊ शकता संपूर्ण PYQ सोबत. हाही कोर्स आहे ज्याची किंमत तुम्हाला फक्त 499 रुपये आणि जवळजवळ 3,000 शब्दांची चर्चा या ठिकाणी केली गेलेली तुम्हाला दिसते. यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते म्हणजे AK फाउंडेशन हे ॲप. त्या ॲपवर तुम्हाला हे कोर्सेस सगळे बघायला मिळतील. तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता की जे ते हे कोर्स घेऊ शकतील. आणि तुमचा अभ्यास झाला असेल तर अभ्यास चेक करण्यासाठी सुद्धा या कोर्सेसचा तुम्ही विचार करू शकता. पुन्हा एकदा असाच प्रश्न मित्रांनो. द ॲरो डॅश मिस्ड इट्स मार्क क्वाइटली, सडनली, नॅरोली ऑर क्विकली. तुम्हाला ॲडवर्ब वापरायचा आहे मित्रांनो. काय ॲडवर्ब या ठिकाणी तुम्हाला बरोबर वाटतं ते तुम्ही मला सांगायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत.
यस मित्रांनो, ॲडवर्बचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने या प्रश्नाकरता कशा पद्धतीनं करणार आहात? कमान. यस, सोपा प्रश्न आहे. राज मानवते सर इज सेइंग सी ऑप्शन, स्वाती मॅडम इज सेइंग ए ऑप्शन. ओके, क्वाइटली, शांतपणे. यस, शांतपणे. असं होईल का? सडनली, एकाएकी असं होईल का? यस, नॅरोली. बघा, द ॲरो नॅरोली. नॅरोली म्हणजे याचा अर्थ काय होईल? नॅरोली. नॅरोली याचा अर्थ होतो मित्रांनो की काय म्हणता येईल त्याला? द ॲरो नॅरोली मिस्ड इट्स मार्क. हेच उत्तर आहे, पण आता त्याचा मराठी अर्थ मला मित्रांनो आठवत नाही. नॅरोली म्हणजे काय म्हणता येईल? आता शब्दाचा अर्थ मला आठवेना या. द ॲरो नॅरोली मिस्ड इट्स मार्क म्हणजे एखाद्या वेळेला अपघात होत असताना आपण थोडक्यात. यस, एक्झॅक्टली. नॅरोली याचा अर्थ आहे मित्रांनो थोडक्यात. ओके, एक्झॅक्टली अर्थ आहे याचा. नॅरोली याचा अर्थ आहे थोडक्यात. ओके, क्विकली याचा अर्थ आहे मित्रांनो ताबडतोब. याचा अर्थ मित्रांनो आपल्याला कळतो का? बघा, हे जर सगळे अर्थ मला व्यवस्थित माहिती असतील तर नॅरोली हे इथं अगदी व्यवस्थित बसेल. द ॲरो नॅरोली मिस्ड इट्स मार्क. ओके, म्हणजे द ॲरो जे आहे, जो बाण जो आहे, ॲरो म्हणजे बाण, तो थोडक्यात मिस झालेला आहे इट्स मार्क. ओके, जो मार्क असतो, हा जो मार्क आहे हा नॅरो एस्केप अशा पद्धतीचे एक फ्रेज सुद्धा तुम्हाला दिसू शकते. त्याच्यातला हा शब्द नॅरो म्हणजे थोडक्यात, त्याच्यातून हे नॅरोली हे ॲडवर्ब या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपल्याला बघावे लागतील की जे परीक्षेला विचारले जातात. ॲडवर्बवरचा मित्रांनो हा आपल्याला प्रश्न होता. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा, या प्रश्नाचं उत्तर काय द्या? नॅरो एस्केप. यस, बरोबर, थोडक्यात बचावणे. यस, प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय देणार आहात? या बात. यस, बघा, बरेच नवीन शब्द मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. टू शो वन्स टीथ, दात दाखवणे. या बात. यस, सी ऑप्शन हांगे सर, राज मानवते सर इज सेइंग ए ऑप्शन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? दात दाखवणे याचा अर्थ आपण कधी दात दाखवतो? एखाद्या माणसाचा उपहास करतो, एखाद्याची चेष्टा करतो, त्यावेळेला दात दाखवले जातात. फेस डिफिकल्टीज, अडचणीला सामोरं जाणे. ॲडॉप्ट थ्रेटनिंग ॲटिट्यूड, नाही, ॲडॉप्ट करायचे नाही. थ्रेटनिंग ॲटिट्यूड, थ्रेट म्हणजे धमकी देणे. हंबल मित्रांनो उपहास करणे, एखाद्याला चिडवणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. रिडिक्यूल हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा. एखाद्याचा उपहास करणे अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. एखाद्याला चिडवणे अशा अर्थानं वापरला जातो, जे आपल्याला माहिती पाहिजे. मॉकिंग असाही शब्द वापरला जातो. रिडिक्यूल हा शब्द वापरला गेलेला आहे. शो वन्स टीथ, ए हा ऑप्शन अगदी बरोबर. बऱ्याच लोकांना उत्तर माहितीच नसल्यामुळं आपली ही उत्तरं मित्रांनो चुकतात. म्हणी कधी आपण ऐकलेलं नाही, लक्षात आलं. आणि मग बरं, याचाही अर्थ आपल्याला कदाचित काढता येईल. दात दाखवणे. दात दाखवणे म्हणजे जसं माकड आपल्याला दात दाखवतं आपल्याला, ओके, ते आपल्याला चिडवतं, बरोबर. उपहास करणे, पण उपहास करणेला रिडिक्यूल हा शब्द आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे प्रॉब्लेम आपला पुन्हा एकदा शब्दांचा असतो, लक्षात आलं का? म्हणजे ही बाजू मित्रांनो कायम लक्षात या. इंग्रजीत सगळ्यात मोठी अडचण शब्दांची आहे आणि याचं दुःख वाटून घेऊ नका, कारण हा तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही, अख्ख्या घराघरात हा प्रॉब्लेम आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहात. हळूहळू आपण प्रत्येक शब्द शिकालोय, प्रत्येक शब्द बघालोय. दररोज
2-3 शब्द जरी आपण असे गोळा करत गेलो तरी ते यायला चालू होतील. एकाच दिवशी 50 आणि 100 शब्द होत नाहीत. हे कोणतरी तुमच्या डोक्यात खूळ घालून ठेवेल की व्होकॅबची तयारी महिन्याभरात होते आणि सगळं होऊन जाईल. हे डोक्यातून काढून टाका, सवय लावून घ्या. हळू होणाऱ्या सुधारणा मग ते वहीत लिहून काढा, पुन्हा ते बघा, त्याचा इंटरेस्ट तयार होऊ द्या. आपोआप या गोष्टी सुटताना तुम्हाला दिसतील. आज जे काय मी बोलतोय ते बोललेलं मागच्या 20 वर्षापासून कुठंतरी माझ्यासोबत येत होतं, त्याचा परिपाक म्हणून मी हे आज बोलायला लागलोय, अन्यथा मलाही बोलता आलं नसतं. हे कुठं ना कुठंतरी कॉलेजच्या जीवनामध्ये हे मी असे शब्द गोळा करत गेलेलो होतो उगीच, आणि ते आज मला सुचतात की त्याचा अर्थ मला सांगत असताना फारशी अडचण होत नाही. हे तुमच्याही बाबतीत होईल. माणूस हुशार लागत नाही कोणतीही गोष्ट करण्यासाठी, माणसाकडं लागतं ते फक्त सातत्य. मुळातच मी हुशार नाही हे मलाही माहीत आहे, पण मी सातत्य ठेवून आहे, त्यामुळे मी टिकून आहे. तुम्हीही तसे टिकून राहाल या अपेक्षेसोबत मी पुढचा प्रश्न तुम्हाला घेतो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर परत एकदा, IBPSचा प्रश्न, CDS 2020चा प्रश्न, पॅराजंबलचा प्रश्न, 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. काय उत्तर द्याल मित्रांनो? परत एकदा विचार करून बघा, काही सुचतंय का? कमाल. रिडिक्युलस थिंग, क्या बात, हास्यास्पद, बरोबर आहे. रिडिक्युलस थिंग, रिडिक्युलस कमेंट, रिडिक्युलस रिमार्क, हे असे शब्द आपल्याला न्यूजपेपरमध्ये आजकाल राजकारणामध्ये बघायला मिळतात. यस, क्या बात, सी को ताला लगा जाए. सी ऑप्शन, यस करिश्मा मैडम, सी ऑप्शन. PSRQ, CCC, ओके. बंडू सर इज सेइंग CCC, क्या बात. मोरेश्वर सर, बी ऑप्शन. या बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, बहुत सही जा रहे हैं आप लोग, बिल्कुल सही जा रहे हो. यस. आता या ठिकाणी बघा, वाक्याकडे बघत असताना वाक्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन कशी येतात बघा. रिडिंग बुक्स, वाक्याची सुरुवात करून दिली. रिडिंग बुक्स इज अ हॅबिट, कारण वाक्याला करता मिळाल्यानंतर लगेच आपल्याला क्रियापदाची गरज पाहिजे, इज. त्यामुळे तुम्ही पी न सुरुवात केली, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. याही ठिकाणी पी, याही ठिकाणी पी. आता बुक्स आलेला आहे, हे आहे नाऊन, मग नाऊनच्या नंतर लगेच बट. रिडिंग बुक्स इज अ हॅबिट बट, असं तर होणार नाही. या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल रिलेटिव्ह प्रोनाउन विच मस्ट बी कल्टिवेटेड. एखादी गोष्ट कल्टिवेट करावी लागते, एखादी गोष्ट रुजवावी लागते. कल्टिवेट करणे म्हणजे रुजवणे. ओके. रिडिंग बुक्स इज अ हॅबिट विच मस्ट बी कल्टिवेटेड. पी नंतर यस पाहिजे. सी ऑप्शन इज ॲब्सोल्युटली करेक्ट. बघा, विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे आपल्याला ग्रामरचा वापर सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होताना तुम्हाला दिसतो की विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय. ओके. त्यानंतर आर. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं, बिकॉज इट इज नॉट ओनली इन्क्रीज नॉलेज बट ऑल्सो RQ, म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो RQ. या ठिकाणी RQ दिसतंय, म्हणजे हे अगदी बरोबर आहे. आर आणि क्यू, नॉट ओनली बट ऑल्सो RQ, म्हणजे एक हे QR होणार नाही, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, साध्या लॉजिकच्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज काढू शकता. कुठेही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. पॅराजंबलच्या संदर्भातला IBPSचा प्रश्न चर्चेला घेतला. तांत्रिक सहाय्यक 2017चा प्रश्न मित्रांनो, चेंज द व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द गार्ड रिफ्युज्ड हिम ॲडमिटन्स. ॲडमिटन्स याचा अर्थ आहे मित्रांनो प्रवेश. लक्षात ठेवा शब्द ॲडमिटन्स, प्रवेश. तांत्रिक सहाय्यक 2017चा प्रश्न. ओके. व्हॉइसच्या संदर्भातला प्रश्न, चेंज द व्हॉइस. व्हॉइस चेंज करायचा आहे तुम्हाला, सिंपल पास्ट टेन्स आहे, तुम्हाला ओळखायचं आहे. पॅसिव्ह, पॅसिव्ह याचा कसा होईल ते तुम्हाला दाखवायचं आहे. कमॉन, 30 सेकंदाचा वेळ सोप्या प्रश्नासोबत.
यस मित्रांनो, आपल्याला कळायला काहीच अडचण नाही. या ठिकाणी हा सिंपल पास्ट टेन्स आहे. यस, काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे, कारण या ठिकाणी गॉड रिफ्युज्ड म्हटलेलं आहे. हा सिंपल पास्ट टेन्स असेल तर सिंपल पास्ट टेन्सच्या पॅसिव्हमध्ये वॉज आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म यावा लागतो. हे जर आपल्याला कळालं तर प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अगदी बरोबर येणार आहे. वॉज कुठं दिसतं तो पर्याय अगदी बरोबर असणार आहे. ॲडमिटन्स वॉज रिफ्यूज टू हिम बाय द गॉड. मित्रांनो, अशा पद्धतीचे सोपे प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ओके मोरेश्वर सर, लक्षात घ्या, उत्तर 1 नंबरचा असायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी वॉज यायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपल्या अशा सिली मिस्टेक होताना दिसतात की जे आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट. सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह, तांत्रिक सहाय्यक 2017चा प्रश्न. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मित्रांनो आपण दररोज चर्चेला घेतोय. ही चर्चा आपली अशीच चालू राहणार आहे. इट इज जस्ट 10 to 11. मित्रांनो लक्षात ठेवा, 11ला 10 मिनिटं कमी आहेत आणि आपण याच ठिकाणी आज थांबणार आहोत. पुन्हा एकदा मी सांगायला विसरणार नाही की आपल्याकडच्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेसच्या संदर्भात तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुम्हाला हवी असल्यास या बॅचेस तुम्ही विकत घेऊ शकता. IBPS आहे, TCS आहे आणि पुढे येणारी जी कंबाईनची परीक्षा आहे त्या संदर्भातल्या या सगळ्या बॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. होकॅपची बॅच आहे, PYQची बॅच आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं मी आता बोलतोय तशाच पद्धतीने त्या ठिकाणी सगळे कॉन्सेप्ट घेतलेले दिसतील. आजच्यासाठी याच ठिकाणी मित्रांनो आपण थांबू. लाईक करायला विसरू नका आणि समोरच्या तुमच्या मित्रांना जरूर ही लिंक पाठवत चला, जेणेकरून आपल्या ह्या लेक्चरमध्ये ते सुद्धा सहभागी होऊ शकतील. यासोबत आपण याच ठिकाणी थांबू. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी फॉर हाफ ॲन आवर. थँक्यू.